नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वातीज किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल शाही पनीर। चला तर मग बनवूया। चला तर मी तुम्हाला सांगते मी काय काय साहित्य घेतले। इथे बघा, काश्मीरी मिरची घेतली मी ही, 2 मिरच्या घेतलेत, एक मोठा कांदा घेतलाय, हिरवी मिरची, कढीपत्ता, 2 टोमॅटो, अद्रक, लसूण, काजू, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। आणि इथे बघा सुक्या मसाल्यामध्ये मी काय काय घेतले। इथे काश्मीरी लाल पावडर घेतले मी 1 चम्मच, अर्धा चम्मच धना पावडर आणि हा पनीर मसाला। आणि आपल्याला क्रीम लागणार आहे आणि पनीर। चला तर आता आपण सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला टाकायचं आहे बटर, आणि बटर मी 1 चम्मच घेतलाय बघा। आता बटर टाकले ना, लगेच आपण टाकायचं आहे याच्यामध्ये 1 चम्मच तेल, म्हणजे बटर आपलं जळणार नाही। आता आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे जिरे, काळी मिरी, 2-3 काळी मिरी आणि 2-3 लवंग आणि थोडीशी दालचिनी। आपल्याला जास्त पण नाही टाकायची, थोडं थोडं टाकायचं बघा। दालचिनी आणि आपली हिरवी वेलची 2। आता हे छान आपण भाजून घेऊया। आपण ह्याच्यात टाकायचं आहे केसपत्ता आणि कांदा, एक चिरून घेतलाय मी पातळ कांदा, एकदम बारीक स्लाइस केलेत बघा। उभा चिरलेला आहे। आता हे छान भाजून घेऊया। आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपण भाजून घेऊया। हे बघा, कांदा सॉफ्ट झालाय। आता आपल्याला टाकायचं आहे ही मिरची, काश्मीरी लाल मिरची। आता हे हलवून घेऊया। आता आपण टाकायचं आहे ह्याच्यामध्ये अद्रक, लसूण, काजू, ही एक मिरची घेतलेली ती पण आपण टाकायची आहे, हिरवी मिरची आणि टोमॅटो। आता हे छान आपण भाजून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर। आता कांदा टोमॅटो आपण छान सॉफ्ट होऊ देऊया। 5 ते 6 मिनिटं आपण शिजवून घ्यायचं। हा, खूप छान स्मेल येते पण ह्याच्यामध्ये। एकात पाणी हे बघा, टोमॅटो छान सॉफ्ट झालाय। आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी, आणि हा जो मसाला आहे ना, झाकण मारून 5 ते 7 मिनिटं आपण आणखी शिजवून घेऊया। झाकण मारते मी याच्यावर आणि 5 ते 7 मिनिटं आपण छान शिजवून घेऊया। तर बघा 5-7 मिनिटं झालेत, आपण खोलून बघूया। आणि छान बघा शिजलेला आहे सगळं टोमॅटो, कांदा। आता आपण गॅस बंद करूया आणि हे मसाला थंड करून घेऊया आणि बारीक वाटून घेऊया मिक्सरला। काय बोलतो मी ह्याला? ही वाटून घेतलेलं आहे मी बारीक, आणि मी गाळणीने गाळून घेते, म्हणजे त्याच्यामध्ये जे खडे मसाल्यांचे टेक्स्चर असतात ना ते राहतात ना, म्हणून आपल्याला गाळून घ्यायची आहे पेस्ट। अशी गाळून घ्यायची आहे बघा। हे बघा झालं आपलं। आणि बघा ह्याच्यामध्ये किती राहिलंय खडे मसाल्यांचं, आणि जे मिरच्याचं बी असतात बघा, आपण काश्मीरी लाल मिरची टाकली ना त्याचे बी पण बघा असे निघतात, आणि मग आपल्याला खाताना जाता खाली काही लागत नाही, एकदम सॉफ्ट ग्रेव्ही बनते आपली। चला हे झालंय। आता आपण दुसरी स्टेप दाखवते तुम्हाला। आता पुढची स्टेप आपली, हे बघा, एक वाटी घ्यायची आपण। आता आपण जे हे मसाले घेतलेत बघा सुके, हे मसाले सगळे आपण याच्यामध्ये टाकूया। सगळं मिक्स करायचं आणि या वाटीमध्ये घ्यायचे मसाले बघा। हे बघा, हे सगळे सुके मसाले मी एकत्र ह्याच्या वाटीमध्ये टाकले, आणि थोडंसं पाणी घालायचं आहे, बस एवढंच पाणी घालायचं। आणि हे छान आपण पेस्ट बनवून घेऊया याची। हे बघा अशी करून घ्यायची। जर पाणी टाकून तुम्ही अशी पेस्ट करून घेताल ना, तर तुमचे मसाले जळणार नाहीत। चला आता हे झालं आपलं। आता आपण फोडणी देऊया।
याच्या ही मसाल्याचं ताट आहे ना, याच्यातच मी पनीर कापून जास्त घेते, ताट पण आपण हे नाही खराब करायची. नाही करायची. हा, तुम्हाला आता पनीर ना जसं मोठं मोठंच ठेवायचं आपण. हा. हॉटेलमध्ये पण बघा मोठेच तुकडे असतात, बघा असे. मोठेच करून घेते पीस याचे. 4 असे 8 पीसेस झाले बघा. 8 नको ठेवायला, आपण 9 ठेवूया. बघा 9 हा. पीस झाले 9 पीस करून घेतले. 8 कधीच करू नये. बघा. आता शेवटचा स्टेप आहे, फोडणी देऊया. फोडणी देऊया आता, चला. तर हे बघा, कढई गरम झाली. आपण टाकूया 1 चम्मच ह्याच्यामध्ये बटर. आता बटर टाकले की आपल्याला लगेच टाकायचं आहे ह्याच्यामध्ये तेल. 1 चम्मच. हा, 1 चम्मच, कारण की बटर जळतं ना. आता हे हलवून घेऊया आपण. बरं, छान वितळून घेऊया सगळं बटर. बटर वितळलं की आपण ह्याच्यामध्ये टाकूया हिरवी मिरची. आता हिरवी मिरची टाकली ना की जी आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे ना, ती टाकायची लगेच. आता हे छान हलवून घेऊया. आणि मसाले थोडे भाजले की लगेच आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, हे बघा, ही पेस्ट बनवलेली ग्रेव्ही. हे घेऊया छान हलवून. एकजीव करायचं सगळं आपल्याला. आता आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ. आता आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी, आणि एकदम थोडंसंच टाकायचं आहे आपल्याला. हे बघा, मी 1च चमचा टाकते बघा. हा जो चमचा आहे ना, 1च चमचा ह्याच्यामध्ये पाणी टाकते. जास्त आपण पाणी नाही टाकायचं, कारण की शाही पनीर ना जास्त हे नसतं. हा, पातळ नसतं, थिकच असतं असं. हे बघा, पाणी टाकलं. आता छान शिजवून घेऊया ग्रेव्ही आपण छान. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया पनीर. हे बघा, आता आपण ह्याच्यावरती टाकूया क्रीम, 1 चम्मच फ्रेश क्रीम. सगळी क्रीम टाकायची. आपण हे हलवून घेऊया. पनीर टाकल्यावर आपण छान उकळी काढून घेऊया एक, म्हणजे पनीर पण थोडंसं सॉफ्ट झालं पाहिजे ना, शिजलं पाहिजे ना पनीर पण. आता आपण टाकायचं आहे त्याच्यामध्ये कसुरी मेथी. बघा, आपलं शाही पनीर बनवून तयार आहे. आणि आता आपण करूया सर्व करूया, मस्तपैकी प्लेटिंग करूया. बघा किती सुंदर दिसतंय, किती सुंदर दिसतंय बघा ना, एकदम रेस्टॉरंट स्टाईल. शाही पनीर बनवून तयार आहे. आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट मध्ये मला सांगा रेसिपी बनवून कशी झाली. चला, आणि अजून तुम्हाला पनीरच्या रेसिपी बघायच्या असतील ना, नक्की कमेंट करा. आणि असंच भेटत राहूया आपण पुढच्या रेसिपी मध्ये. तोपर्यंत बाय, आणि नक्की सबस्क्राईब करा.